नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर रोजच्याप्रमाणेच मी आलेले आहे खाली इथं बाटली भरून न्यायला. आणि बघू शकता तुम्ही आमच्या इकडचं छान असं वातावरण आहे सकाळ सकाळचं, एकदम थंड. आणि मला खरं तर इथं खाली असं छान वाटतं, पण सकाळी तेवढा वेळ नसतो. त्यामुळं मग मी पटकन बाटली भरून वरती आले होते. आणि वरती आल्यावर नंतर मी पहिल्यांदा देवपूजा केलेली होती. देवपूजा करून घेतली ना, एकदम घरात असं प्रसन्न छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. आणि खूप छान वाटतं सकाळी सकाळी. टी व्हीला पण छान असं मग कीर्तन लावलेलं असतं. दररोजच आम्ही कीर्तन ऐकत ऐकतच आमचं दिनचर्या चालू असते, आंघोळ वगैरे सगळं. तर छान असं वातावरण असतं सकाळी सकाळी. नंतर इथं लसूण खोबरं आणि खोबरं नाही, लसूण मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेले आहे. नंतर जिरे मोहरीची फोडणी करून त्यात लसूण खोबरं हे वाटण आपण छान असं परतून घ्यायचं आहे. आणि मी करणार आहे पालकाचा गरगटा. तर पालकाची भाजी मी पहिल्यांदाच शिजवून घेतलेली आहे, शिजवून ती घोटून घेतलेली आहे. नंतर मसाला हा छान परतला की त्यात आपण अशी भाजी टाकून घेणार आहोत. दरवेळेस मी यात मुगाची डाळ टाकत असते, पण यावेळेस मी टाकली नव्हती, म्हणजे माझ्या लक्षात नव्हतं. त्यामुळे मी आज फक्त शेंगाचा कूटच टाकणार आहे, यात शेंगदाण्याचं कूटच टाकणार आहे. बघू शकताय तुम्ही इथं आपली भाजी तयार आहे. आणि काल जो मी शॉर्ट व्हिडिओ बनवला होता पावट्याच्या भाजीचा, तर त्याला तुम्ही खूप छान कमेंट्स केल्या आणि खूप छान त्याला मला सपोर्ट केला. त्याबद्दल धन्यवाद. मला कमेंट वाचून खरंच खूप छान वाटलं. असेच मला सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच वन्स अगेन. बाय.